त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारीचा उत्सव सुरू आहे। यानिमित्त येथील हॉटेल शिववृंदावन येथे आता वारकऱ्यांनी जेवणासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे। स्वच्छता, उत्कृष्ट चव याशिवाय शुद्ध शाकाहारी जेवण मिळत असल्याने अनेक नागरिकांनी हॉटेल शिववृंदावनला पसंती दिली आहे। नाशिककरांनी या ठिकाणी एकदा आवर्जून भेट द्यावी असे हे हॉटेल आहे। याबाबत खवय यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। हॉटेल शिववृंदावन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थाल्या दिल्या जातात, जसं की महाराष्ट्रीयन, गुजराती, मद्रासी, तामिळनाडू असे वेगवेगळे नागरिक या हॉटेलमध्ये जेवण्यात येत असतात। तर आपण येथील काही संचालकांसोबत बोलणार आहोत की ते कसं नियोजन करतात। आमच्याकडे ऍक्च्युली पंजाबी डिशेसला आम्ही तसे कुक ठेवलेले आहेत, मोठे मोठे कुक आहेत आमच्याकडे। त्या बाबतीत गुजरातीसाठी कुक आहे, महाराष्ट्रीयनसाठी कुक ठेवलेला आहे आम्ही। त्या हिशोबाने आम्ही सर्व नियोजन करतो या गोष्टीचे। आणि आमच्याकडे सर्व प्रांताचे लोक येतात, गुजराती येतात, सिंधी येतात, मारवाडी, आंध्रवाले, तेलुगू सगळे कस्टमर येतात। आम्ही त्यांच्याशी नियोजन पद्धतीने बोलून वगैरे नियोजन पद्धतीने आम्ही नियोजन करतो त्या बाबतीत सगळं। तिथं आम्हाला स्वच्छता खूप आवडते। टापटीपणा राहिला तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जरा पिकअप भेटतो आम्हाला। नीटनेटकपणा, साफसुथरापणा, साफसफाई भरपूर प्रमाणात चांगली प्रकारे राहते। त्याच्यानंतर नियोजन पद्धतीने सगळे जेवण राहतं। एक 15 ते 20 मिनिटात आम्ही कस्टमर इन आउट करून देतो जेवण करून। मागील 20 वर्षापासून ही सर्व कस्टमरची सेवा करतो, ग्राहकांची सेवा करतो। आणि नाशिक लोकशाही न्यूजने जी आमची दखल घेऊन आणि आमच्या बाबतीत जे प्रसारित करताय त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजचे मी आभार मानतो। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज आपण त्र्यंबकेश्वर येथे आलोय। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलाय। आपण त्याचबरोबर आलो आहे हॉटेल शिववृंदावन येथे आणि इथे काही नागरिक बसलेले आहेत। आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत। तर सर, तुम्ही पालखीत आले तर तुम्हाला या हॉटेलमध्ये येण्याचं कारण काय? इथं क्वालिटी, जेवणाची क्वालिटी चांगली आहे। आंध्रा भोजन आहे, महाराष्ट्रन आहे, गुजराती आहे, तेलंगणा जेवणाची क्वालिटी खूप चांगली आहे। आम्ही दरवर्षी पायी येतो ना, इथं जेवायला हमेशा थांबत असतो शिववृंदावनला। तुम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत आले आहात, बरोबर? तर तुम्ही कोणत्या ठिकाणाहून आले? आम्ही शिर्डीहून आलेलो आहे पायी। धन्यवाद सर। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।